तर बघा या साईडला पूर्ण रोड खोदलेला आहे, बघू शकता तुम्ही. JCB पण आहे आणि इकडं कोणी यावं नाही म्हणून वेल्डिंग चालू आहे. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी कामाला जायला निघालो आहे. हे बघा हेल्मेट घेतलेले आहे. आणि तुम्हाला माहिती असेल 2 दिवस झाले आपला परेलचा एल्फिस्टन ब्रिज आहे का तो तोडला आहे. तो तोडला आहे ना, सगळ्या मशिनी तिथं JCB आहे ते सगळं आलेले आहेत. थोडासा रोड खोदलेला पण आहे. तर मी काय व्हिडिओ बनवायच्या आधी थोडं जाऊन बघितलं तिथं, म्हणजे कसं काम चाललेलं आहे करून ते बघितलं जाऊन. तर म्हणलं व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगावा. तर व्हिडिओ बनवूया आपण, तिथं जाऊ. आणि मला जायला लागणार आहे फिरून कुठून, करी रोडवरून. तो दुसरा एक ब्रिज आहे का तो पण तोडून आधी नवीन बनवलेला करी रोड साईडचा. मग त्या ब्रिजवरून आपण जाणार आहे गोल फिरून. आणि मग तिथून सामान विमान हेल्मेट बॅग कामावरती ठेवू ऑफिसवरती. मग तिथून वरती ब्रिजवरती जाऊन मग मी तुम्हाला सगळं दाखवून तिथलं या कॉर्नरपाशी जाऊन तर त्या कॉर्नरपासून परत खालच्या साईडला जाऊन. तर निघूया आता आपण जायला. आता आपण पोहोचलो आहे करी रोडच्या ब्रिजच्या इथं. हा नवीन ब्रिज आहे आपण चालू झालेला. आणि हा बघा ट्रॅफिक किती आहे. त्या साईडचा रोड पूर्ण जाम आहे आणि या साईडला पण ट्रॅफिक आहे. पूर्ण रोड जाम आहे बघा. तर आता आपण पोहोचलोय ब्रिजवरती. आणि बघा लोक खालून येत आहेत चालत. खाली पण रोड बंद केलेला आहे आणि इथं बघा खोदलेला पण आहे. त्या साईडला पण काम चालू आहे बघा. आणि इथं पण सगळं बांधलेलं आहे. आणि आता आपण चाललो आहे ह्या साईडला, तिकडं काम चाललंय त्या साईडला चाललो आहे. आणि ब्रिजचं काम चालू आहे तरपर्यंत तुम्ही या साईडकडून येऊन जाऊन करू शकता, कारण काम इकडं चाललं आहे, इकडं तोडलं नाही अजून म्हणून. तर बघा इथं पण रोड पूर्ण खोदलेला आहे. आणि इकडं काम चाललं आहे आणि आता आपण इकडं चाललो आहे पुढं. तर बघा या साईडला पूर्ण रोड खोदलेला आहे, बघू शकता तुम्ही. JCB पण आहे आणि इकडं कोणी यावं नाही म्हणून वेल्डिंग चालू आहे. आणि मधला रोड अजूनपर्यंत बंदच आहे. इथं मधल्या जागी त्या साईडला जास्त काम झालेलं आहे. हे बघा इकडं पण एक मशीन आहे आणि ह्या साईडला कमी काम झालेलं आहे. ह्या साईडला कमीच काम आहे इकडून, तरी पण लोक येत आहेत जात आहेत. आणि आपण आता इकडूनच जाऊया खाली. तर बाहेर झाला आहे पाऊस चालू आणि मी आता हे बघा त्याच ब्रिजच्या खाली उभा आहे मी. हा तोच ब्रिज आहे. ह्या ब्रिजच्या वरतीच मी होतो. आता पाऊस आला म्हणून मी खाली आलो आहे. आणि आपण खालूनच जाऊया इथून. आणि इथून पुढे गेल्यानंतर मी खालूनच तुम्हाला त्या साईडकडून वरती दाखवून. तर आता मी हे बघा ब्रिजच्या साईडकडून चालतो आहे. आणि हा ब्रिज संपतो डायरेक्ट इकडं. आता इकडून पुढं जाऊया आपण आणि तुम्हाला पुढून मी वरती दाखवून. हे बघा आपण खालच्या साईडला आलो आहे आता. आणि खालच्या साईडला पण ब्रिजचं काम चालू आहे. इथं पण एक क्रेन लागलेली आहे. खोदाचं काम इकडं पण चालू आहे. आणि इकडून कोणाला सोडत नाही आता. पब्लिक इकडून खालून येते आणि आपण इथून खालून आलेलो आता. त्याच्या समोर पण इकडं पण पूर्ण बंद केलेलं आहे बघा. या साईडला पण एक मशीन आहे. इकडं समोर रोडच बंद केलेला आहे. आतमध्ये गाड्या येणार नाही. पण ह्या साईडच्या बिल्डिंगवाल्यांना यायला जायला रोड म्हणून हा खालचा रोड. पण आतमध्ये गाड्या नाही येणार बस. इथं पण खोदलेलं आहे. हळूहळू पूर्ण ब्रिज तोडून टाकणार. 2 दिवस झालेत बंद करून. बघा लोक इकडून येतात, काय काय येतात निघून, जास्त करून तर खालूनच येत आहेत. समोर तुम्हाला पोलीसची गाडी पण दिसत असेल, तिथं लक्ष ठेवायला आहे. कोण इकडं ह्या साईडला गाडी टाकावा नाही कोणी म्हणून. तर मंडळी आता मी घरी पोचलो आहे. आणि मी आता घरी पोचलो आहे बघा. डायरेक्ट कामावरून घरी आलो आहे. बघा ब्लॉग पण मी रात्रीची एंड करतो आहे.